धुरंधरची उगाच हाईप केले। हॅलो फ्रेंड्स, मी तुमचा होस्ट आणि दोस्त चैतन्य घेऊन आलोय नवी फिल्म, नवा रिव्ह्यू। एकदम फालतू मूवी धुरंधरची उगाच हाईप केले असं जर तुमचा मित्र म्हणत असेल तर आत्ता त्याला पाकिस्तानच्या बॉर्डरला सोडून या, कारण धुरंधर 2 ने जे केलंय ना ते बघून माझं डोकं पार बधीर झालंय। तुम्ही जर अजूनही हा मूवी बघितला नसेल तर बॉस, तुम्ही इंडियन सिनेमातला बाप मूवी मिस करताय। पण थांबा, हा मूवी खरंच मास्टरपीस आहे की अशीची हाईप केले? चला बघूया। मूवीची सुरुवात होते आणि तुम्ही थेट 2000 सालात पोहोचता। आदित्य धर यांनी जी डिटेलिंग दिली ना, उफ, नो क्रिंज, ओनली गुजबम्स। भारतासाठी गुमनामीमध्ये राहून लढणाऱ्या त्या अनामिक वीरांना दिलेली ही सलामी पाहून तुमचे डोळे पाणावतील। हा मूवी फक्त ऍक्शन नाही तर एक इमोशनल रोलर कोस्टर आहे। आता बोलूया रणवीर सिंग बद्दल। पहिल्या पार्ट मध्ये अक्षय खन्नाने जी हवा तयार केली होती ती रणवीरने थेट वादळात बदलले। तो स्क्रीनवर येतो तेव्हा त्याला बघून मेजर इक्बाल की हा किलिंग मशीन आहे असा प्रश्न पडतो। त्याची एनर्जी पाहून तुम्ही म्हणाल, भावा याने तर सगळ्या लेवल पार केल्या। अक्षय खन्नाची कसर त्याने भरून काढली। इंटरव्हलचा सीन तर माइंड ब्लोविंग, तुम्ही पॉपकॉर्न घ्यायला सुद्धा उठणार नाही याची मी गॅरंटी देतो। आणि क्लायमॅक्सचा ट्विस्ट तर भाई, ते बघताना नक्कीच तुमचं रक्त उसळून उठेल। आदित्य धर यांनी बॉलिवूडला एक नवा टेम्पलेट सेट करून दिला। थोडक्यात काय तर धुरंधर 2 हा फक्त मूवी नाही तर एक थिएट्रिकल एक्सपिरियन्स आहे। व्हिडिओ संपल्यावर लगेच फ्रेंड्सना हा रिव्ह्यू शेअर करा आणि थेट थिएटर्स गाठा। अशाच कडक रिव्ह्यूजसाठी कलाकार कट्टा पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।